नमस्कार मंडळी, मी आस्था साटेम आणि मी आज करणार असे भारगीच्या फुलांची भाजी. त्यासाठी रानात जाऊन भारगीच्या फुला घेऊन इलंय. हे भाजी कसे सीझन वाईज असतं, मग ते पुढच्या वर्षीशिवाय खाऊक मिळत नाही. हे भाजी नीटवाट करूक जरा वेळ लागता, पण अशी भाजी खूप पौष्टिक असतात. अशा प्रकारे ह्या फुलांचं देठ काढून घ्यायचो. टोपात मीठ घालून त्याच्यात पाणी घालून ही फुला टाकायची, जेणेकरून त्याच्यात जर कीडबीड काय असत ना तर ती मरण जाता. अशा प्रकारे 5-10 मिनिटांनंतर ठेवल्यानंतर ती पुन्हा 2-3 वेळा धुवून घ्यायची. ह्या भाजीसाठी लसूण, मिरची, कांदो आणि खोबरा लागतला. ही फुलं असतात ती थोड्या प्रमाणात चिरून घ्यायची. तवो ठेवून त्या तव्यात तेल, लसूण, मिरची आणि कांदो घालायचो. कांदो व्यवस्थित परतून घ्यायचो. व्यवस्थित परतून घेतल्यानंतर ना त्याच्यात हळद घालायची. मी याच्यात मूग डाळ घातलेली असा. त्याच्यासाठी ती भिजत ठेवलेल्या आधी अर्धा तास. हळद घालून झाल्यानंतर ना ती मूग डाळ टाकलंय. मूग डाळ 2 मिनटं परतून घेतल्यानंतर त्याच्यात ती चिरलेली फुला टाकलंय आणि फुला टाकल्यानंतर मीठ घालून व्यवस्थित परतून घेतलंय आणि झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटासाठी ती झाकून ठेवलंय. ठेवल्यानंतर कशी फुला पण शिजून इली आणि मूगडाळ पण शिजून इली. व्यवस्थित सुकल्यानंतर ना त्याच्यात खोबरा टाकायचा. अशा भाजींका कसा खोबरा भरपूर लागता, त्याच्यामुळे खोबरा घातला की पुन्हा परतून घ्यायची. भाजी आवडल्यास नक्की लाईक करा आणि पेजला माझ्या फॉलो करा. धन्यवाद.